मग व्यायामाची गरज म्हटल्यानंतर नंदुरबारला आल्यानंतर पहिला चेहरा मला मानसी कटेरियाचा दिसला. नमस्कार, मी वर्षा शशिकांत घासकडवी ज्युनियर कॉलेजला प्राध्यापिका म्हणून गेले 27 वर्षापासून काम करते. 27 वर्षात किंवा 27 वर्षाच्या आधी पण वनवासी पाड्यांवर असेल, दऱ्याखोऱ्यांमध्ये असेल फिरली, खूप चढली. त्यावेळेस गुडघ्यांचा काहीच त्रास नव्हता. पण असं म्हणतात की त्यावेळेस केलेली जी धावपळ आहे, त्यावेळेस केलेली चढाओढ आहे, ही कुठेतरी वयाच्या उतरत्याला ते कुठेतरी आपल्याला दिसते. आता वयाची 56 वर्ष मी आता पूर्ण करते. पण गेल्या 2 वर्षापासून 2 वर्षापासून मला थोडासा गुडघ्याचा त्रास सुरू झालेला आहे. त्रास असा की थोडासा जिने चढ उतर यामध्ये जरा उजव्या पायाला मला जास्त त्रास होत होता. इथल्या नंदुरबारच्या डॉक्टरांनाही मी बऱ्याच 2 वर्षापासून ट्रीटमेंट घेत होती. मग काही जणांनी मला सुचवलं की सुरतला पण दाखवून बघा. मग मी सुरतला म्हणजे आशुतोष हॉस्पिटलमध्ये डॉक्टर राकेश चौधरी यांच्याकडे ट्रीटमेंटला गेले. त्यांनी मला सगळं माझं एक्सरे काढले, चेक केलं, ब्लड चेक केलं, काय माझ्या पायाची पोझिशन आहे तेही बघितलं. ते म्हणले तुम्हाला खूप त्रास नाही आहे, पण या गोळ्या घेणे गोळ्या फक्त सप्लिमेंटरी म्हणून राहील, तुम्हाला व्यायामाची खरी गरज आहे. मग व्यायामाची गरज म्हटल्यानंतर नंदुरबारला आल्यानंतर पहिला चेहरा मला मानसी कटेरियाचा दिसला. कारण मानसी ही फक्त मला एक डॉक्टर आहे एवढं म्हणून ओळख नव्हती. तिच्या इन्स्टावरून, तिच्या फेसबुकवरून मी तिला ओळखत होती. तिच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज मी बघत होती. तिच्या दवाखान्यातले एक फ्रेंड असलेलं वातावरण बघत होते. त्यामुळे नकळत का असेना मी या दवाखान्याकडे आकर्षित झाली आणि मी एक दिवस मानसीला स्वतः भेटायला आली. मानसीने स्वतः माझे सगळे जे काही एक्सरे होते ते चेक केले आणि सांगितलं काकू तुम्ही लवकर बरे होणार आणि तुम्ही इथे फक्त रेग्युलरली ट्रीटमेंट घ्या, मी तुम्हाला लवकर बरं करेल. आणि खरंच तिच्या सगळ्या प्रेमात एक जादू आहे, तिच्या सगळ्या ट्रीटमेंटमध्ये एक जादू आहे. आणि तिच्यातच नाही, तिने जो तयार केलेला जो स्टाफ आहे, सगळे तिचे सहकारी आहेत, कर्मचारी आहेत, यांना सुद्धा तिने तेवढंच प्रेमळ बनवलेलं आहे. आणि गेल्या 2 महिन्यापासून मी हिच्याकडे आता ट्रीटमेंट घेते आहे. या 2 महिन्याच्या ट्रीटमेंटचं मी एकच उदाहरण फक्त सांगू इच्छिते की एक महिन्यापूर्वी मी म्हणजे ट्रीटमेंट घेऊन 1च महिना झाला होता. मी सुरतला पुन्हा डॉक्टरांना दवाखान्यात दाखवायला गेली होती. पण डॉक्टरांकडे खूप गर्दी असल्यामुळे मला थोडासा उशीर होत होता आणि नेमकी त्याच वेळेस माझी ट्रेन पण होती नंदुरबारला येण्याची. आश्चर्य असं की आम्ही रेल्वे स्टेशनवर पोहोचलो आणि ट्रेन ऑलरेडी लागलेली होती. 4 प्लॅटफॉर्म चढून जायचे होते आणि मी अगदी घाईत कधीच पायऱ्या चढू उतरू शकत नव्हती. पण त्या दिवशी खूप फास्ट मी त्यावेळेस पायऱ्या पण चढल्या, खूप चढली पण, उतरली पण, चालली पण आणि ट्रेन पकडली. आणि याचं आश्चर्य ट्रेनमध्ये बसल्यानंतर मला वाटलं की आपण किती फास्ट करू शकलो आणि हे केवळ मला मानसीने दिलेल्या ट्रीटमेंटवरून मला जाणवलं. आणि खरंच खूप छान व्यायाम तिने करून घेतले. आणि नुसतं व्यायाम नाही तर त्या व्यायामामध्ये सुद्धा प्रेमळता होती, आग्रह होता आणि एक शिस्त पण होती. त्यामुळे तिने एक शिस्त या हॉस्पिटलमध्ये डेव्हलप केलेली आहे. त्यामुळे खरंच मला त्याचा खूप फायदा पण झाला. मी ही ट्रीटमेंट तिथे थांबवणार नाही, या पुन्हा घेणार आहेत. पण याचा फायदा खरंच माझ्या पायाला झालेला आहे आणि तो जाणवतो. म्हणजे जेव्हा एखाद वेळेस काम पटकन करायचं असतं तेव्हा मी त्या गोष्टी पटकन माझ्या म्हणजे पायातून होतात असं मला जाणवतं. त्यामुळे मानसिक खूप खूप धन्यवाद आणि तुझ्या सगळ्या पुढच्या माझ्या आरोग्यासाठी पण शुभेच्छा राहू दे. आणि तुलाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुझ्या स्टाफला पण खूप शुभेच्छा. धन्यवाद.